सातारा जिल्हा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार आणि सातारा जिल्हा हे समीकरण अनेक काळापासून चालत आलेलं आहे. मात्र मागील काही वर्षांपासून शरद पवार यांना बालेकिल्ल्यात धक्का बसताना दिसत आहेत. नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पक्षाला रामराम करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासाठी जिल्ह्यातच हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की खरंच शरद पवार यांचा सातारा हा बालेकिल्ला राहिला आहे का नाही, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. काँग्रेसमध्येच असताना शरद पवार यांचे प्रामुख्याने ग्रामीण भागावर वर्चस्व होते. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सुरुवातीपासूनच पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात पाठिंबा मिळत होता आणि यात आघाडीवर होता तो म्हणजे सातारा जिल्हा. 1999 म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते 2024 पर्यंत सातारच्या खासदारपदी हा नेहमीच राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे. यात लक्ष्मणराव पाटील हे 2 वेळा, सध्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे 3 वेळा, तर श्रीनिवास पाटील हे 1 वेळा निवडून आले होते. तर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. सातारा जिल्हा परिषदेवर देखील राष्ट्रवादीची सत्ता पाहायला मिळाली होती. पक्षात देखील उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, शिवेंद्रराजे भोसले, रामराजे निंबाळकर, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देशमुख व शशिकांत शिंदे अशी तगडी फौज होती. मात्र सध्या छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर मकरंद पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे सध्या पक्षात श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे हेच नेते राहिले आहेत. शरद पवार यांचा कल देखील हा सातारा जिल्ह्याकडे पाहायला मिळाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सातारचे शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षात अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते असताना देखील शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ टाकण्यात आली. एवढंच नव्हे तर जेव्हा अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत महायुतीशी घरोबा केला, त्यानंतर शरद पवार यांनी पक्ष बांधण्याची सुरुवात ही कराडमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊनच केली होती. तर 2019 मध्ये शरद पवार यांची जी पावसातील सभा गाजली होती ती देखील साताऱ्यातच झाली होती. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यात यश मिळालं होतं. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या पक्षाने लढवलेल्या जागांपैकी 8 जागांवर त्यांना यश मिळालं होतं. मात्र ज्या जिल्ह्यावर शरद पवार यांचे वर्चस्व आहे असं म्हटलं जातं व ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आला आहे, त्याच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार व त्याचबरोबर भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याच अनुषंगाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला आहे. राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व त्याचबरोबर खासदार नितीन काका पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपने देखील जिल्ह्यातील विविध नेत्यांना गळाला लावला आहे. त्यामुळे भाजप जिल्ह्यातील काही ठिकाणी महायुतीत स्वबळाचा नारा देखील देऊ शकतं. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशी देखील जनतेत चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाला राज्यात नवीन सुरुवात करायची असेल तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्याचबरोबर सुनील माने यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी पक्षाला नवीन नियुक्ती करावी लागणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शरद पवार यांच्या पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साताऱ्यात कशी कामगिरी राहील? तर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी पक्षात कोणाला संधी मिळेल याबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.